महिलांचे दुपट्टे जाऊन आत्ता युएसच्या कुठल्या अमेझॉनवरती बघा, वोंट गेट इट लेस दॅन ₹2,500. जे आपल्याकडे सुरत मार्केटला जर गेलात तर ₹300 मिळते. आपल्याकडे गणपती बाप्पाला दुर्वा वाहतो आपण. अमेझॉन जर्मनीवरती जा आणि तिकडे सर्च करा कॅट ग्रास. त्याची कॉस्ट आत्ता मी लास्ट बघितली ती ₹1,860 होती. शपथ. आणि ते तिथे उगत नसेलच. नाही, ते उगत जरी असलं तरी ते तुम्ही कशासाठी विकताय? कॅट ग्रास का? कारण मांजरीनं पोटात दुखल्यानंतर दुर्वा खातात. सो त्याचं प्रेझेंटेशन कसं होतंय खरंय. हे या इंडस्ट्रीची मजा आहे. म्हणजे त्याचं थोडंसं डीप रिसर्च करून ते कुठल्या मार्केटला सेल करत आहे, त्याची काय स्टोरी त्याची काय स्टोरी बनते, त्याच्यावर त्याचा सगळा गेम आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एक प्रोडक्ट किंवा एक सर्व्हिस निवडा, त्या प्रोडक्टचा रिसर्च करा, त्या देशाचा रिसर्च करा, मग त्या देशामध्ये मार्केटिंग कुठली होणार आहे ती मार्केटिंगची सिस्टीम आयडेंटिफाय करा, मार्केटिंग करायला चालू करा. पण लीड जे असतील त्या कनेक्ट होतील, त्यांच्यावर कम्युनिकेशन चालू करा, नेगोसिएशन्स करा, सॅम्पल पाठवा. तुमच्या प्रोडक्ट तिकडे पोचल्यानंतर चेकिंग होतं, पेमेंट येतं तुमच्याकडे. आणि त्यातनं अजून एक फॅक्टर मिळतो तो म्हणजे गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह. याचं कारण काय की गव्हर्नमेंट वॉन्ट्स जास्तीत जास्त लोकांनी एक्सपोर्ट करावा. एक्सपोर्ट करणं ही आपल्यापेक्षा देशाची गरज जास्त आहे. देशाची GDP वाढते.